नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहोत शंकराचार्य तपस्या मंदिर आणि ज्येष्ठेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर श्रीनगरमधील जम्मू काश्मीर येथे आहे. शंकराचार्य मंदिर हे जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे झारबनवान पर्वत रांगेत असलेल्या एका टेकडीवर वसलेले अतिप्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर श्रीनगरमधील दल सरोवर जवळच्या समुद्रसपाटीपासून सुमारे 1100 फूट उंचीवर टेकडीवर वसलेले आहे. या टेकडीला शंकराचार्य टेकडी किंवा गोपादी पर्वत म्हटले जाते. या मंदिराला प्राचीन काळात ज्येष्ठेश्वर मंदिर आणि टेकडीला गोपदरी म्हटले जायचे. हे काश्मीरमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मानले जाते. आदि शंकराचार्य 9व्या शतकात अद्वैत वेदांत आणि सनातन धर्माच्या प्रसारासाठी काश्मीरमध्ये आले होते. त्यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून तपस्या केली होती. त्यांच्या या पवित्र भेटीच्या आणि तपस्येच्या स्मरणार्थ या मंदिराला शंकराचार्य मंदिर नाव मिळाले. हे मंदिर एका मोठ्या खडकावर अष्टकोनी आकाराच्या उंच चबुतऱ्यावर दगडात बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आणि शिवपरिवार विराजमान आहेत. मंदिराच्या परिसरातून संपूर्ण श्रीनगर शहर आणि प्रसिद्ध दल सरोवरचा विहंगम व सुंदर नजारा पाहायला मिळतो. श्रीनगरमधील गगरीबल जवळ बुलेवार्ड रस्त्यावरून निघणाऱ्या एका रस्त्याने या मंदिरापर्यंत पोहोचता येते. सन 1969 मध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने मंदिराकडे जाणारा 6 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला. मंदिरात जाण्यासाठी फक्त या रस्त्याचा वापर केला जातो. धार्मिक पर्यटनाव्यतिरिक्त या टेकडीवर मानवी हालचाल खूपच मर्यादित आहेत. मुख्य देवापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 240 पायऱ्या आहेत. धर्मार्थ ट्रस्टने येथे साधूंसाठी 2 लहान निवारे बांधले आहेत. या टेकडीवर विविध प्रकारची वनस्पती आहेत. टेकडीच्या शिखरावरून दल सरोवर, झेलम नदी आणि हरिपर्वत यासारखी प्रमुख स्थळे दिसतात. हे मंदिर एका भक्कम खडकावर उभे आहे. 20 फूट उंच अष्टकोनी पाया त्याच्यावरील चौरस इमारतीला आधार देतो. अष्टकोनाची प्रत्येक बाजू 15 फूट आहे. पुढची, मागची आणि बाजूची बाजू सपाट आहेत, तर इतर 4 बाजूने कमीत कमी नक्षीकाम आहे, पण कोन लक्षवेधी आहेत. केंद्र 6.6 मीटर व्यासाच्या वर्तुळाने बनलेले आहे, ज्याचे प्रवेशद्वार 1.1 मीटर रुंद आहे. भिंत 2.4 मीटर आहे. चौकोनी मंदिराच्या सभोवतालच्या ओट्यावर 2 भिंतींमध्ये बंदिस्त असलेल्या दगडी पायऱ्यांनी मंदिरात पोचता येते. पायऱ्यांच्या विरुद्ध बाजूला असलेल्या एका दरवाजातून मंदिराच्या आतल्या भागात जाता येते. तो एक लहान अंधारलेला आणि वर्तुळाकार कक्ष आहे. छताला 4 अष्टकोनी स्तंभांचा आधार आहे, ज्यामध्ये सर्पाने वेढलेले लिंग आहे. मंदिराचा उपयोग नियमित पूजेसाठी केला जातो आणि अमरनाथ यात्रेदरम्यान भाविक मंदिराला भेट देतात. यात्रेदरम्यान अमावास्येच्या दिवशी शिवाची पवित्र गदा मंदिरात आणण्याची संबंधित परंपरा पार पाडली जाते. हे मंदिर सरकारच्या पर्यटन सर्किटचा एक भाग आहे. महाशिवरात्री, हेरत यासारख्या प्रसंगी मंदिरात रोषणाई केली जाते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या 100 स्मारकांपैकी हे एक मंदिर आहे. मंदिराच्या टेकडीवरून श्रीनगरचे विस्तीर्ण दृश्य दिसते. यामध्ये दल सरोवर, झेलम नदी आणि श्रीनगरचा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो. आपणही श्रीनगरमध्ये आल्यास नक्कीच या मंदिराला भेट द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आदि शंकराचार्य की जय.
बोला. जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचे मंदिर. जगद्गुरू शंकराचार्य यांचं मंदिर.